अरे भूत, भूत. काय रे काय झालं? आम्हाला बघून असा दचकलास का? राम 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 काय राम, झालं राम, काय राम, झालं राम, धनिया राम, काका? राम. मालक परत आले. आजोबांच्या वस्तूंना हात लावू नका म्हणाल होतं ना मी. का हात लावला? का हात लावला तुम्ही? मंग्या, अरे मंग्या, आता आमचे कपडे आम्ही नाही घालायचे तर तू घालणार. काय तुम्ही माझे गालोडले? काय झालं मंगेश, काय झालं? अरे गणपत, मला वाटतं तात्याचे लोक आपल्या वाड्यात घुसले. लय भारी लय भारी लय भारी. आता हे नाटक बंद करा, नाहीतर एक ठेवून देईन. ए आमच्या घरात आम्हालाच धमकी देणाऱ्याला आम्ही जिवंत नाही सोडत. बाबा नेहमी म्हणायचे. अरे हे तर मी पण सांगतो की. इकडे ये, तू बोलतोस म्हणून बाबा बोलू शकत नाहीत का? कितीतरी लोकांचे बाबा असे आहेत, मुलं जे बोलतात तेच बाबा बोलतात. मी इकडे ये म्हणतो, माझे बाबा सुद्धा इकडे ये म्हणायचे. हम्म. कोण? मी येऊ? हे घ्या, मी आलो. हनीमध्ये एवढी ताकद कुठून आली? खरंच दोघांमध्ये आत्मा शिरली की काय? हनी, हा सगळं काय प्रकार आहे? हो बाई, तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू. अरे वा रे वा, ना हॅलो ना हाय, सरळ मिस काटकर म्हणालच बाई. टाटाई. अय्या, अय्या, होय, हाय, हा, हा, हा. डॉक्टर भालू, लवकर उठा. आणि चिरडलाय. अरे कोणीतरी उचला यांना, जीव गुद मरतोय माझा. काय भावा, मग नाटक संपलं की नाही? कसलं नाटक? माझा पापड बनवून टाकला. भाऊराया, आपण हे कपडे का घातलेत रे? अरे तुम्हाला लाज वाटायला हवी. आमच्या भावनांशी खेळत आहात. हा? अय्या, 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 हा, 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 हा. पाहुणे नसतात तर खूप धुलाई केली असती तुमची. अरे मंग्या, हा मोठ्यांशी आदराने बोलत जा. हा बाबा नेहमी सांगायचे. मोय, आता कानाखाली एक आवाज काढतो, दोघं शुद्धीवर येतील. अरे मस्करी ठीक आहे, पण एवढ्या जोरात कामारला बिचारायला. आत्ताच्या आता वाडा सोडून गेला नाहीत ना तर तंगडी तोडून ठेवेन. बाबा नेहमी म्हणायचे. इकडे ये. काय म्हणायचं बाबा? ते तुमची तंगडी तोडायचे की तुम्ही आमची तंगडी तोडणार? आता आम्हाला जास्त कन्फ्युज करू नकोस आणि सांग नक्की काय म्हणायचे ते. थांबा, मी आता तुम्हाला समजावून सांगतो. शांत साहेब शांत. अरे काय शांत काय शांत. तू मागे हो धनिया, मध्ये मध्ये येऊ नको. धनिया, बाबांना धनिया तर आजोबा आणि छोटे आजोबा म्हणायचे. अरे गप्प बसशील का जरा आता? हा. अरे बापरे, याचा अर्थ हनी बनीला खरंच भूताने झपाटलंय. अहो आजोबा जाऊ द्या यांना. हे पाहुणे आहेत, सोडा यांना. पाहुणे आहेत तर यांचे संस्कार आणि आपली संस्कृती कुठे आहे? हा, हा? होय, आता संस्कृती कोण आहे? हे बाबा, मला सगळं माहितीये. संस्कृती म्हणजे मुलगी शिकली, प्रगती झाली. अरे माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत बाबा. अरे यांचं सोड. चल बाबू, आपण पाहूया आपल्या वाड्याची काय अवस्था आहे. चल निघूया. हा खोका कसा ठेवलाय? आम्ही असा खोका कधी पाहिला नव्हता. अरे बापरे, हे अरे बापरे. अरे बाबू हो, या खोक्यात तर माणसांना बंद करून ठेवलंय. मग काच फोडून त्याने बाहेरच काढतो. अरे थांबा आजोबा. अहो हे काय करताय तुम्ही? बाजारात आले आंबे, सुरू झाला उन्हाळ्याचा सीझन. अहो या डब्याला म्हणतात टेलिव्हिजन. त्या टाळी. अहो आजोबा, तुमच्या काळात बायोस्कोप होता ना, हे तसंच आहे. आता घराघरात टीव्ही असतो. वर हवेसाठी हा पंखा लावलाय, तसाच तिथे एसी पण आहे. कशी आहे? ओ कशी आहे? नाही, एसी आहे, एअर कंडिशनर. कळलं काय? उन्हाळ्यामध्ये थंड आवाज येतोय. सगळं काही बदललंय बघ गणपत. अरे हे बाबा नेहमी म्हणायचे. खरंच खरंच खूप हुशार होते बाबा. एवढ्या वर्षापूर्वी म्हणून गेले होते की पुढे सगळं बदलणार. सगळं बदललं तरी चालेल, पण संस्कार आणि संस्कृती बदलता कामा नये. असं बाबा म्हणायचे का? अरे नाही, हे मी बोलतोय. या सर्वांचे कपडे बघ. नऊवारी साडी घातली पाहिजे ना. हा. आग लावायला पुरेशी आहे माचीसची एक काडी. मी पुरुष आहे, मी नाही घालणार साडी. द्या टाळी. जाऊन बघावंच लागेल गावकऱ्यांमध्ये संस्कार आणि संस्कृती उरली आहे की नाही. चल तयार होऊन गाव बघायला जाऊया. भाऊ, अरे एवढ्या दिवसांनी बैलगाडीतून फिरायला खूप मजा आली बुवा.
इकडे ये. अच्छा, फोनवर कसा येशील? बरं मग तिथेच राहा आणि ऐक. हे बघ, मी सध्या बाहेर फिरायला आलोय. तू इथे मला लोन देऊ शकत नाहीस आणि शहरात असतो तरी मी लोन घेतलं नसतं, कारण मला लोनची गरजच नाहीये. समजलं? अरे बाबू हो, हा तर जादूटोणा करणार वाटतोय. बघितलंस कसा हवेत आत्म्यांशी बोलत होता ते. अरे याला मोबाईल म्हणतात. यावरून तुम्ही खूप दूर बसलेल्या माणसांशी सुद्धा बोलू शकता. आणि माणूस उभा असेल तर तरी सुद्धा बोलणं होऊ शकतं. ओ अबबबबब, चांगली वस्तू आहे. आम्ही ठेवून घेतो. बोल लवकर बोल, धान्य कधी देईल? नाहीतर टिंग्या तुला चांगलाच फोडून काढेल. तात्या, हा. अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. सामान आण. आजोबा हा तात्या नाहीये, त्याचा नातू टिंग्या आहे. गावकऱ्यांवर जबरदस्ती करतो, धान्य आणि पैसे घेऊन शहरामध्ये विकून टाकतो. लवकर करा, नाहीतर उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अरे हुसकावतात, आम्ही घेऊ. कुठे कुठे आहे आमचं धान्य? हे, अरे तर बाबूराव गणपतरावांचा पुत आहे. पळायचो. मला मारलात. अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अय्या. अरे उडी मारून हिसकावून घेईन. अरे भूतांना कसं हिचकवणार? तू मला शिकवतोस? जा पकड त्यांना. चल बाबू, याला पण आता धडा शिकूया. अरे शिट्टी वाजली, ट्रेन सुटली. आज समजा यांची आटली बाटली फुटली. त्या काळी भाऊराया बिचाऱ्यांना खूप मारले रे. हो ना, पण यांना मारलंय तरी कोणी? अरे उडी मारून हिसकावून घेईन. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. अरे हिरो बनायची वेगळीच मजा आहे. आत्मा येतो जातो, नक्की चक्कर काय आहे? हो, मी एक गोष्ट नोटीस केलीये. घड्याळात जेव्हा ठोके पडतात ना, तेव्हा आत्मा येतो. आणि हो, कुणी टाळ्या वाजवले की आत्मा निघून जातो. इथे या आणि काय म्हणताय ते नीट सांगा. घड्याळाचे ठोके आणि टाळ्यांचा आत्म्याशी काय संबंध हे मला नीट समजावून सांगा. माहित नाही, पण असं होतंय हे मात्र नक्की. जेवढं सामान पडलंय ते करा पॅक. हे खरं आहे की खोटं आता करू चेक. या टाळी. भाऊराया यांनी आपल्याला उचलून घेतलंय. मला वाटतं आता आपटणार आहे. अरे काय करताय? आम्हाला खाली ठेवा. डिस्कोत जाताना कोणी घालतं का कपडे फॉर्मल? मला वाटतं हे दोघं झाले नॉर्मल. ओहो, आता घंटा वाजवा. आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या लोकांचं प्रेम ते खरं प्रेम बाबा. बघितलं, आत्मा परत आले. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. आपले रक्षक आलेत. आज सर्वांनी मिळून यांचा सत्कार करायचा. आज गावात उत्सव होईल. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो.
अरे वा हा बाबू हो ही खूपच छान वस्तू आहे बाबा नेहमी म्हणायचे. हे बाबा कसं म्हणतील, त्यांच्या वेळी तर हे यंत्रच नव्हतं हं? अरे हे मला म्हणायचं होतं ही वस्तू छान आहे असं मी म्हणतोय. अरे मग बाबा काय म्हणायचे? चांगली वस्तू गावात सर्वांकडे असली पाहिजे बाबा नेहमी म्हणायचे. बाबा नेहमी खरं बोलायचं. गावकऱ्यांनो, तुम्ही सर्वांनी हे यंत्र विकत घ्या. हं? हे बाबूरावजी काय म्हणत आहेत? अहो बाबूरावजी इथे खायचे वांदे आहेत मोबाईल कुठून विकत घेणार आम्ही? आमचा वाडा आणि इतका गरीब. हो साहेब, आमच्याकडे शेतात खतं आणि बियाणं टाकायचे सुद्धा पैसे नाहीत. अरे हे काय बोलतायत? कुणाकडच काय बी काम नाही साहेब. गणपत बस झाला आता. आपण उद्याच नकाशा आणून तो खजिना शोधायला जाऊ आणि तो खजिना आपल्या गावकऱ्यात वाटून टाकू आपण. हे ऐकून तर टेंग्या आता लयच खुश होईल. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. बाबूराव आणि गणपतरावांचा विजय असो. साहेब, बातमी खरी आहे. अरे म्हणजे ते बाबूराव आणि गणपतरावच आहेत. उडी मारून हिसकावून घेईन. ते तर बोके करतात, तुम्ही मनुष्य आहात साहेब. अरे चुप. अरे आता माझे आजोबा तात्यांचं स्वप्न पूर्ण होणार. मी त्यांच्याकडून माहित करून घेईन की खजिन्याचा नकाशा कुठे. त्या दोघांनी तर खजिना गावाला द्यायचं कबूल केलंय. अरे मग करू दे ना. तो खजिना आपणच लुटू. उद्या सकाळी ते आपल्या जोडीदारांसोबत लपवलेला खजिना शोधायला जात आहे. अरे मग उद्या सकाळी आपण त्यांचा पाठलाग करू आणि त्यांना नकाशा मिळताच उडी मारून हिसकावून घेईन. नकाशा इथे जवळच असणार. आजोबा मला सांगा नकाशा एवढ्या लांब का लपवलात? अरे बाबा नेहमी म्हणायचे. होय आता हे डोक्यात जातात काय? बाबांनी एवढ्या दूर न कशाला बोला का सांगितलं असेल हा? हे तू याला विचार, मला काही बोलले नव्हते. मी माझ्या मर्जीने लपवलाय. मी सुद्धा नकाशा इथे जवळच लपवलाय. मी सुद्धा. ओ बाबा पण लपवलंय कुठे? अजून किती चालावं लागेल? अरे बाबा चालत राहा. आधी मी जातो. अरे जरा थांबवून चाला रे. अरे अजून किती लांब आहे? वाचलो. माझ्या तोंडावर थुंकला. उडी मारून हिसकावून घेईन. त्या मंदिराच्या जवळपासच लपवलाय. बाबू हो मी सुद्धा इथेच नकाशा लपवला आहे. गणपत चल चल बाबा चल. चला नकाशाचा पत्ता मिळाला. नकाशा आणि खजिना दोन्ही माझेच होतील. हेच मंदिर होतं ते. तो नकाशा इथेच कुठेतरी असणार. अरे कुठे लपवला होता बरं? मिळतील लपवलेल्या खूपशा. पण आधी सांगा आहे कुठे नकाशा? दटाळी. अरे हे कुठे आलो आपण? अरे वा किती सुंदर मंदिर आहे. माझा एक फोटो काढ ना. रेडी स्माइल. आता दुसरी पोज. मेहनत केली की नेहमीच मिळतं फळ आणि आत्म्याने काढला फळ. दटाळी. नाही अरे टाळी सोडा घंटा वाजवा बघू. गणपत नकाशा कुठे आहे? अरे हे मी तर इथेच लपवला होता बाबू पण इथे तर सगळंच बदललंय. अरे हो मला आठवलं मी विहिरीत लपवला होता पण विहीर तरी ते दिसतच नाही. अरे मी झाडाच्या ढोलीत लपवला होता. इथे तर झाडच झाड आहेत.
अरे ते काय आहे हँडपंप त्यो बघा हँडपंप मला वाटतं इकडची विहीर बुजवून हा बांधला असणार कळलं काय हो बाबा तुम्ही विहीर खोदा आम्ही झाडावर शोधतो चला चला पटकन झाडावर शोधूया. तिकडे बघा चला चला लवकर सर्वांनी मिळून इथली माती खोदा हा खोदा खोदा सर्वांनी मिळून खोदा काही झालं तरी नकाशा मिळायला पाहिजे अरे खोदा ना हा खोदा खोदा यापैकी कोणतं झाड होतं ते झाड इथंच असलं पाहिजे अरे ते बघा